सर्वांनी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो। पाडावरती जे पाण्याचं भूमिपूजन आताच करून आले आहेत खासदार साहेब, पवनगडावरती पाण्याच्या अभावी आज त्यांनी शुभ असते होत आहे। कल्याणपूर्वचे आमदार त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय अंबरपालिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, शेखर बँकेचे माजी अध्यक्ष राजेश पाटील, त्याचप्रमाणे या गावच्या सरपंच अन्य मान्यवर कार्यकर्ते, ज्येष्ठ उद्योगपती तुम्ही काढा ना आम्हाला आमचं तयार निघेल ना। अच्छा काय केलं माहित आहे ना तुला? शुभ असते साहेबांचा शाल आणि पुष्पचक्र त्यांना सन्मान करायचा आहे। त्याचप्रमाणे कल्याण पूर्वचे आमदार गंधाली, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय सारिकाताई गायकवाड यांना सुद्धा शाल आणि पुष्प त्याचप्रमाणे सरपंच शाल रवी पाटील यांना शाल आणि पुष्प देऊन सन्मानित करायचे आहे। त्याचप्रमाणे सुरेशजी गायकवाड साहेब यांना सुद्धा शाल आणि पुष्प देऊन सन्मानित करायचे आहे। बाळाराम वाले यांना मी विनंती करतो की गोरांबे साहेबांचा सत्कार करायचा आहे, शाल आणि पुष्प देऊन सन्मानित करायचं आहे। मी विलास म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की प्रास्ताविक भाषण आपण करायचं आहे। मी विलास म्हात्रे साहेब पंचायत समितीचे समिती सदस्य देवगिरा या गावचा सरपंच, 32 गावचा हा रस्ता अनेक वर्षापासून अनेकांकडे आम्ही मागणी केली, परंतु हा रस्ता होत नव्हता। त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून आदरणीय आमदार साहेबांनी मागच्या वर्षी या रस्त्यासाठी खास करून 15 लाख रुपये निधी दिला आणि या वर्षी आमदार साहेबांनी पुन्हा या रस्त्यावर मला वाटतं 26 लाख रुपये काहीतरी दिले आहेत। तरी सुद्धा खासदार साहेब या रस्त्याला पैसे कमी पडत आहेत। आपण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, सभापती आहेत, परंतु या रस्त्यातून मगाशी आम्ही आजीमलंगडा त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या योजनेचं उद्घाटन म्हणजे प्राय बीओडी त्या ठिकाणी आहेच आणि ती आता वसाईसारखं जो मोठं गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा पाण्याची खासदार आहेत, आमदार आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, सभापती आहेत, या ठिकाणी संपूर्ण टीम आपल्याबरोबर। जवळजवळ हा आमचा गायकवाड साहेबांचा आणि माझा हा एकच मोठा मतदारसंघ आणि साहेबांचं नेहमीच मला असं सांगणं होतं की ग्रामीण भाग तरी निदान तुम्ही कव्हर करा, बाकी पुढचा निधी आम्हाला कुठेतरी चांगल्या प्रकारे देता येईल। परंतु सातत्याने त्यांचा आणि कतोरे साहेबांचा आपल्या या मलंगड परिसरावर या अंबरनाथ तालुक्यावर फारच प्रेम असल्यामुळे त्यांनी सर्वांनी आपल्याकडे खूप चांगली कृपादृष्टी दाखवलेली आहे। खासदार साहेब, खरं तर मला तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगावंसं वाटतं की आमच्या ग्रामीण भागामध्ये जरी कुठल्याही गोष्टीची कमतरता असली तरी आमचे कार्यकर्ते आणि आमचे सर्व ग्रामस्थ हे मनापासून काम करत असतात आणि त्यांना सर्वांना पाठिंबा हा तुमच्याकडून परिस्थिती इतकी बिकट होती, सभापतींनी सुद्धा मागणी वारंवार केली आणि त्यावेळी आम्ही तिथे 10 लाख रुपये देऊन त्या ठिकाणी गटाराचं आणि त्या रस्त्याचं थोडक्यात का होईना पण निदान ते काम सुरू झालं। आणखी आम्ही त्या तुम्हा सर्वांच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा प्रस्तावना करताना मागणी केली की जो काही निधी कमी पडेल तो आपण द्यावा। मी आत्ताच इथे जाहीर करतो की 15 लाख 20 लाख जो काही निधी अजून कमी पडेल 26 लाख दिलेला आहे तो खासदार निधीतनं वर्ष 13-14 याच्यातनं देतो। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी
भाषण करताना सांगितलं की 2.5 कोटीचा निधी जवळजवळ त्यांनी त्यांच्या या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदचा जो गट आहे याच्यामध्ये रस्त्यासाठी आणला. आमदार गणपत गायकवाड हेही कल्याण पूर्वचं प्रतिनिधित्व करत असताना महापालिकेचा विभाग असेल, ग्रामीण विभाग असेल, आपला निधी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न असतो. खासदाराकडे तर 6 विधानसभा क्षेत्र असतात आणि 5 कोटीचा निधी हा अत्यंत तुटपुंजा पडतो. पण जास्तीत जास्त निधी हा ग्रामीण भागामध्ये देण्याचा आमचा प्रयत्न असतो. जिथे महापालिका क्षेत्र आहे तिथे महापालिकेच्या माध्यमातून, नगरपालिका आहे तिथे नगरपालिकेच्या माध्यमातून कामं होतात. पण जिल्हा परिषद आपला जो ग्रामीण भाग आहे याला निधी देऊ तेवढा कमी पडतो. वाढणारी लोकसंख्या, छोटे रस्ते, पूर्वी गावं छोटी होती, आता गावांचा विस्तार झाला, लोकसंख्या वाढली, आता स्थानिक भूमिपुत्रही धनिक झालेले आहेत. पूर्वी मोटरसायकल होत्या, त्या 4 चाकी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गणेश नाईक साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि MMRDAचे अधिकारी आणि जिल्हा परिषदचे CEO अशी एक बैठक झाली आणि या 27 गावांसाठी जवळजवळ 48 कोटी रुपयाचा मास्टर प्लॅन आम्ही मागणी केलेली आहे, ज्याने संपूर्ण रस्ते ही 27 गावातले अंतर्गत आणि बाह्य रस्ते होतील. कारण दरवेळेला आम्ही निधी देतो तो तुटपुंजा पडतो. जिथे 1 कोटीची निधी असते तिथे 25-30 लाख रुपये देतो, थोडंसं काम होतं, 1-2 वर्षांनी पुन्हा तो रस्ता खराब होतो. त्यामुळे एक मार्गे संपूर्ण या जिल्हा परिषद क्षेत्रातील जी ही 27 गावं आहेत, कल्याण तालुका आणि अंबरनाथ तालुका, जी MMRDAच्या माध्यमातून येतात. कारण जिल्हा परिषद अध्यक्ष जरी आपल्या भागातील असेल, कितीही त्यांची इच्छा असली की माझ्या भागातील सर्व रस्ते चांगले झाले पाहिजे असेल, तर निधी अभावी ते शक्य होत नाही. म्हणून जवळजवळ 48 कोटी रुपयाची आम्ही मागणी ही उपमुख्यमंत्री साहेबांकडे केली आहे. तो प्रस्ताव विचाराधीन आहे आणि मला विश्वास आहे की सर्व या भागातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद अध्यक्ष इथे आहेत, गणपत शेठ आहेत, कथोरे साहेब आहेत, पालकमंत्री आहेत, या सर्वांच्या प्रयत्नाने हा निधी आपल्याला मिळेल आणि दिवाळीनंतर संपूर्ण या कामांना सुरुवात होईल. या भागातील सर्व रस्ते चांगल्या करण्याचा आमचा मानस आहे आणि विकास कामं करत असताना कुठल्याही प्रकारचं राजकारण करण्याचे संस्कार तरी माझ्यावर नाहीत. त्यामुळे रस्ते चांगले झाले तर तशा होणार नाही. आणि रस्ते बघितले तुम्ही येताना तुम्ही